यांची शिकवण की आपण कसं हशेम लाईक डिवाइन सर्व्हिस ज्याला म्हणतात, म्हणजे हशेमची सेवा आपण या शब्दात पण समजतो की हशेमच्या बेसिकली जवळ येणे, हशेम बरोबर एक होणे प्रकारचं, लाईक. तर तो त्याचा मार्ग जो आहे त्यालाच हशेमची सेवा म्हणून बोलले जातं. म्हणजे हशेमची सेवा एक बेसिक लेवलवरती अंडरस्टँडिंग आहे, पण डीपर लेवलवरती ती काय सेवा, हशेम टिकलाय नाही किंवा हशेम जगत नाही आपल्या सेवेमुळं. आपण हशेमची सेवा करतो कारण त्या माध्यमातून आपण हशेमच्या जवळ बेसिकली येतो. आपल्या परमेश्वराला आपण अजून चांगल्या रीती समजतो आणि एक एक होणे आपल्या मास्टर बरोबर, आपल्या हशेम बरोबर, परमेश्वराबरोबर. ठीक आहे, तर आपण जे चालू केलं होतं त्याच्यावरती डिस्कस करू. मी 2 मिनिटात 5 मिनिटात थोडासा रिव्ह्यू पण करतो जे आपण लास्ट टाइम बोललो होतो, म्हणजे पर्स्पेक्टिव्ह गोष्टी बरोबर दिला. आपण बोललो होतो की बेसिकली एक नॉर्मल माणूस मुळात त्याच्यामध्ये, कारण हशेमनी त्याला आत्मा आणि शरीर एक केलाय, तर आत्मा आध्यात्मिक लेवल मधनं येतो, राईट. आणि प्रत्येक माणसामध्ये एक कोर मध्ये, त्याच्या सेंटर मध्ये तो ती ओढ आहे आध्यात्मिकताकडे, म्हणजेच बेसिकली हशेमला समजण्याची ओढ आहे. म्हणून माणूस इन जनरल कितीही कोणत्याही मार्गाला असला तरी त्याला ती मतीमध्ये त्याला ती ती हुकी येतं, अरे नाही यार मी काय करतोय, मिनिंग, त्याला अर्थ, का तो अर्थ विचार करतो जीवनामध्ये, मला अर्थ काय जीवनात, कारण त्याला कनेक्ट करायचंय. मग वेगळा वेगळा माणूस वेगळ्या वेगळ्या उद्देशाने, वेगळ्या वेगळ्या एक्सप्रेशन्सने, वेगळ्या वेगळ्या तरीकेने ती ओढ जी आहे परमेश्वराला समजण्याची, परमेश्वरातर्फेची, याला वेगळ्या वेगळ्या भाषेनी तो एक्सप्रेस करतो. काही लोक बोलून दाखवत की ते हशेमला शोधतायत किंवा हशेमला कनेक्ट करायला बघतात, ते वेगळ्या रीतीने त्यांचे तो एक्सप्रेशन, तो जो ओढ जी आहे ती मांडतात. तो तर ह्याच्यामुळे, ही ओढ असल्यामुळे इन जनरल एक माणूस जर विचार करायला बसला, अवतीभोवती ज्या गोष्टी त्याच्या घडतायत त्याला तो समजण्याचा जर प्रयत्न केला, तर आपण बोललो की तो नॉर्मली त्याच्या विचारातून, त्याच्या त्या इन्व्हेस्टिगेशन ज्याला म्हणतात, म्हणजे खोदणे आणि त्याला समजणे, अनलाइज करणे, तो या पॉइंटला येईल की हा जग याचा बनवणार आहे आणि कोणीतरी हा जग चालवतोय, ऑल पॉवरफुल. अँड बेसिकली ही कम्स टू द अंडरस्टँडिंग ऑफ गॉड. आजच्या तारखेत अनफॉर्च्युनेटली माहोल असा झालेला आहे, एथिझम इज व्हेरी फॅशनेबल. म्हणजे परमेश्वराबद्दल बोलणे म्हणजे जसं काही जुन्या काळातला विचार करणारा माणूस आहे, असं असा माहोल आहे. त्यामुळे लोक सॉफिस्टिकेटेड फिलॉसॉफीज काढायला बघतात. मी एक एक असे विचित्र फिलॉसॉफीज ऐकलेत लोकांच्या तोंडून, की म्हणजे त्यातली एक एक फिलॉसॉफी जी मला खरंच जोक वाटतात, तो म्हणतात की मुळात नेचरमध्ये ती पॉवर आहे की जे तुम्हाला पाहिजे ते मिळेल. पण तो ज्या व्यक्तीशी मी बोलत होतो, तो तो हास्यमला पिक्चर मध्ये आणायलाच तयार नाही, म्हणजे असं काही त्याला. आणि मग ते असं मला फिलिंग आलं की बेसिकली त्याला ते देवामध्ये विश्वास करणं आउटडेटेड वाटतं, म्हणजे त्याचं जे जुना काळाचा काहीतरी गैरसमज असावा आहे. पण मला अं, एक सेकंड, एक सेकंड, एक सेकंड. तर ओके. तर मुळात बेसिकली जो माणूस जो काय म्हणतो, एक मिनिट, लिंक तुटली माझी. हा,
तर व्हॉट एव्हर. तर बेसिकली त्याला म्हणतात की एक माणूस इंटेलेक्च्युअली हशेमचं असणं किंवा हशेम त्याला ती समज पडते, त्याला तो अंडरस्टँडिंग येते आणि तो त्या हशेमला कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यासाठी त्याला तो काय मार्ग पटतोय त्या हिशोबाने करतात. म्हणजे त्याला म्हणतात की इंटेलेक्च्युअली कॅल्क्युलेशन करून समजून त्याला पटलेलं आहे की या जगाचा या युनिव्हर्सचा राजा आहे, हुज गॉड टू द होल युनिव्हर्स, आणि मला त्यांना कनेक्ट केलं पाहिजे हशेमला आणि मला रिलेशनशिप साधली पाहिजे. मग त्या फिलॉसॉफी, त्या अंडरस्टँडिंग ती जी त्याला कन्व्हिन्स झालेली आहे त्याच्या अंडरमध्ये मग तो काही वेगवेगळे धर्म निर्माण झाले, राईट. वेगळे वेगळे लोक काय काय वेगळा वेगळा करतात, म्हणजे त्यांना हे करेल मग ते व्हॉट एव्हर. ओके. तर पण रवींद्र वाक्या म्हणतात की हे खूप इम्पॉर्टंट आहे की माणसाला आतून पटलेलं आहे, स्पष्ट आहे तो की ही हॅज टू कनेक्ट टू हशेम आणि हॅज टू सर्व्ह हशेम. म्हणजे एक माणूस नॉर्मल, ओके, म्हणजे तो असं नाही की धर्मात मुरलेला आहे असं नाही, तो आहे कन्व्हिन्स्ड आहेत. अशी खूप लोक आहेत ज्यांना धर्मात नाही यायचंय, धर्माच्या गोष्टी करायच्या नाहीत, पण हशेम मध्ये ऍब्सोल्यूट त्यांचा फेथ असतो, बिलीव्ह असतो, जिवंत फेथ असतो. म्हणजे लिटरली ते प्रार्थना करतात, आपल्या भाषेत हे करतात, हशेमला हाक मारतात. खूप लोक अशी करतात, पण ते धार्मिक रिच्युअल्स मध्ये त्यांना पडायचं नसतं किंवा त्याच्यावरती ते विचार करायला तयार नसतं किंवा त्याला कनेक्ट करत नाहीत. तर ह्याला म्हणतात दिस अबोधात हशेम, नेक्स्ट सर्विंग हशेम बेस्ड ऑन रिझनिंग. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे माणसाकडे एका जनरल माणसाकडे कारण आहे. मग हे आपण डिस्कस केलं, मी आता ह्याला जास्ती खेचत नाही परत. पण ह्याच्यामध्ये पण ऍडव्हान्टेजेस रबीनू बाख्या म्हणतात की, आणि एक हा झाला, आणि दुसरा पॉइंट आपण जो डिस्कस करायला घेतला होता तो हे की तोरा, राईट. म्हणजे आपल्या पूर्वजांना त्यांनी हे सगळं करून त्यांना एक्सपिरियन्स मिळाला, त्यांनी हशेमला कनेक्ट केलं मोठ्या रीतीने. हशेमनी त्यांना कमांडमेंट्स दिले विच हॅज बीन पास डाऊन बाय जनरेशन्स टू अस. आणि आपल्याला ती सिस्टम आहे तोराची, ज्याच्यामध्ये आपण हशेम बद्दल आणि हशेम बरोबरचा आपला रिलेशनशिप काय आहे ह्याला पटकन समजतो, समजा. पण तोराचा जो सिस्टम आहे तो काय आहे, तो मिtzvotचा सिस्टम आहे. लाईक एक एक पथ आहे, एक पाळण्याचं, एक लाईफची एक सिस्टम आहे, प्रिन्सिपल आहेत, रूल्स रेग्युलेशन आहेत, त्या हिशोबाने आपण जगतो. तर त्याचे पण ऍडव्हान्टेजेस आहेत. तर अभिनव बघ हे दोन्ही गोष्टी डिस्कस करतात. त्यात आपण आता हे आपण डिस्कस केलं होतं ऑलरेडी की रिझनिंग वरती हशेमच्या डायरेक्शन मध्ये जो माणूस येतो किंवा ग्रो होते, तर त्याचा काय फायदा आहे. तर सगळ्यात म्हणाले की त्याच्यामध्ये जेन्युइन सिन्सिरिटी मिळेल तुम्हाला, समजलं. म्हणजे त्या माणसाला नुसता तो म्हणजे ऑफकोर्स त्याच्यात तो रिवॉर्ड पनिशमेंट या गोष्टीत त्याला जास्ती काही अट्रॅक्शन नसतं, त्याला कोणता प्रेशरच नाही ना. कारण तो बरीच लोक जो तोरा हे नाही करत, तो रिवॉर्ड पनिशमेंट मध्ये एवढं फिकीर करत नाही. आणि एक माणूस जो तोराच्या सिस्टम मधनच पुढे गेलेला आहे, तो रिवॉर्ड आणि पनिशमेंटची सिस्टम समजतो, जाणतो, त्याला रिस्पेक्ट करतो, पण तो त्याच्या पुढे गेलाय. म्हणजे जिथे आता त्याला पनिशमेंट आणि रिवॉर्ड वरती त्याचा फोकसच नाही, तो त्याच्या पुढे गेलाय. तो ही इज जस्ट वन विथ हशेम, समजला. पण ह्या दोन्ही गोष्टीमध्ये ज्या आहेत, त्या इंटेलेक्च्युअल जी अंडरस्टँडिंग, त्याच्या त्या लॉजिकनी तो या गोष्टीकडे जर आला असेल तर तो आतून स्पष्ट आहे. आणि तर एक ऍडव्हान्टेज आहे की प्युरिटी, त्या आध्यात्मिकता जी आहे त्याच्यामध्ये रिवॉर्ड पनिशमेंट मुळे त्याला प्रेशर नाही. तो त्याच्या पुढे जाऊन किंवा त्याच्या बाहेर जाऊन तो हशेमची सेवा करतो आणि हशेमला जुळलेला आहे. तर ते प्युअर आहे, ते चांगलं आहे ते. ओके. तसंच म्हणजे जर एक माणूस रिवॉर्ड पनिशमेंटच्या सिस्टम मध्ये आहे, तर तो बराच वेळा त्याचं मोटिवेशन रिवॉर्ड आणि पनिशमेंट असतो. तर अशी व्यक्ती जो रिवॉर्ड पनिशमेंट मध्ये त्या कारणामुळे तो हशेमच्या सेवेला येत नाहीये, तर त्याचा जो कवान आहे, ज्याचा फोकस आहे, तो पण प्युअर, जास्ती प्युअर असू शकतो.
ओके, कारण त्याला कोणालाच प्रेशर नाही त्याला फील होत, तो फ्री आहे त्या संदर्भात. मग त्याच्यानंतर जो इंटेलेक्च्युअली, जो लॉजिक आणि त्याचं हृदय त्याच्यामध्ये पूर्ण आहे, तर त्याला हृदयाची सर्व्हिस म्हणतात. तर रबींद्र वाक्य म्हणतात की 613 मिtzvot आहेत. 613 मिtzvot आहेत, पण हृदयाचे मिtzvot जास्त आहेत. तर एक माणूस जो हृदयातनं जागृत झालेला आहे हशेम तर्फे, तो सतत मिtzvotच्या स्पिरिट मध्येच आहे. समजलं, कारण तो त्या विचारत आहे. मग रबींद्र वाक्य म्हणाले की जो माणूस तोरा फॉलो करतो, ठीक आहे, जसं आपण लहानपणीपासून आपल्याला शिकवलंय, एक सणवार केले पाहिजे, शबात केला पाहिजे वगैरे, तर ना आपण ना एवढं इंटेलेक्च्युअली जागृत आहोत, आपली रिझनिंग इतकी पॉवरफुल झालेली नाहीये वगैरे. तर सगळे लोक जे तोरा करतात, याचा हायर लेवल जो आहे तो हा लेवल आहे की तो, ऑफकोर्स, तोरा मित्सोत सोडून हे करणं इज नॉट कन्सिडर्ड द हायस्ट लेवल. द हायस्ट लेवल इज तुमचा बेस जो आहे तो तोरा आहे. पण खूप लोकांना, जसं मी म्हणतो की त्यांना ते इंटेलेक्च्युअली म्हणजे तोरामध्ये जास्त नसतात, पण ते विचार खूप करतात या गोष्टीवरती, आणि ते मग इव्हेंच्युअली तोराच्या लाईनला येतात ते. कारण त्यांना ती ती लाईन पण म्हणजे तोरा सिस्टम जी आहे त्याच्यात त्यांना विश्वास असतो, किंवा विश्वास येतो, जास्त विश्वास येतो. जसं पर्सनली मी पण, तर मला एवढं नव्हतं एवढा रिलिजियस माइंडेड, किंवा रिलिजियस नाही म्हणणार, ऑब्झर्वंट माइंडेड नव्हतो वगैरे. पण ते जेव्हा इंटेलेक्च्युअली विचार करायला लागलो जास्त, मग तोराबद्दल विचार करायला, तर असं काही प्रेशर नव्हता, पिअर प्रेशर नव्हता की कोण मला जबरदस्ती करते की हे कर ते कर. इनफॅक्ट आपल्या इंडियामध्ये तर अनफॉर्च्युनेटली जास्ती रिलिजियस व्हायला लागला मुलगा तर फॅमिली मेंबरला टेन्शन येतं की अरे हा आता काय होईल सगळा सोडून, लाईक अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे कोणाचा प्रेशरच नाही. जर धार्मिक इंडियामध्ये कोण व्हायला बघते, कोणाचा प्रेशर नाही त्याच्यावर की धार्मिक झालाच पाहिजे. तर ते प्युअरली आपला तो चॉईस बाय चॉईस आलेला आहे. तर इंटेलेक्च्युअल जे आहे, एक माणूस जर तो तोरा वगैरे फॉलो करत नाही, पण इंटेलेक्च्युअली तो जागा झाला, मग तो तोराकडे येतो. मग जी लोक तोरा फॉलो करतायत, पण अजून मनाने, हृदयाने, डोक्याने तेवढा विचार नाही केलाय, पण ते त्यांचा तोरा लाईफ कंटिन्युअस चालू आहे, तो एंड आहे. त्याला त्या लेवलवर जायचं जिथं तो तोरा मिचवत सगळा करते, पण तो इंटेलेक्टनी विचार पण करते. म्हणून आपण कवानोत वगैरे हे त्यासाठीच आहेत की नुसतंच मिचवा नाही करायचं, अरे करायचंय. तू लुलाब घेतात आपण विचार करतो, लेशम केदुशात बघ आपण बोलतो, राईट, लाईक आपण बोलतो की हे आपण हशेमच्या सर्व्हिसमध्ये करतोय, हशेमच्या ग्लोरिफिकेशन साठी करतोय. का आपण आपले विचार बरोबर फोकस करतो त्याच्यावरती, समजलं. पण ते नुसतंच बोलासाठी नाही बोलत, ते विचार पण केला पाहिजे. तर रबीनू बाख्या म्हणतात की तोरा मिtzvot ची सिस्टम आहे, तो डिसिप्लिन आहे आपल्याकडं, पण माणूस तिथं नाही राहिला पाहिजे, माणूस त्याच्या पुढे गेला पाहिजे. काय तो त्याचा माइंड आणि त्याचा हृदय जो आहे त्याच्या थ्रू त्याची सर्व्हिस झाली पाहिजे, राईट. आणि मग लाईक बेसिकली हा, मग रवींद्र वाखे म्हणाले की एक नॉर्मल ह्याच्यामध्ये तोराची सिस्टम सोपी आहे खरा म्हणजे. A+B करा, हशेम हशेम म्हणतात तू हा मिचवत कर, तुला आशीर्वाद आहे, राईट. हे नको करूस, हे नेगेटिव्ह मिचवा आहे. सिम्पल आहे. एका माणसाला ते करायला जास्ती खरं म्हणजे काही लागत नाही. एक एक माणूस चालते, आपण जातो त्याकडे, घे हा लुलाब घे, चल लुलाबची बरा खबर घे, तेफरीन बांध, चल तेफरीनची बरा खबर. इझी आहे, तो विचार नाही करत बसत. पण मनामध्ये हशेम, तर ती समज येणे, ती जागृत होणे, इंटेलेक्च्युअली रिझनिंगनी एकदम कन्व्हिन्स होणे, जो कन्व्हिक्शन आहे की मी हशेम, हशेम आहेत आणि मला कनेक्ट व्हायचंय आणि त्यांच्या मार्गावर चालत आहे, ह्याला टाइम लागतो, हे ओव्हरनाईट नाही येत. हा, तो माणूस किती विचार करतो तेव्हा त्याची जी समज पक्की होतं, त्याला तो कन्फर्म होता त्याला. म्हणून ते त्याला जास्ती एफर्ट्स आहेत.
की आतून तो विचार करून 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 त्याने स्वतःला त्या लेवलवर आणलाय, त्या कन्व्हिन्स झालाय तो, राईट. सो ती ते ती लेवल अटेंड करणं, तर जो इंटेलेक्च्युअली जो आहे तो तो करतोय, ती प्रोसेस तोच करतोय. आणि मग रबीनो बाख्या म्हणतात की जर एक माणूस हाशेमची सेवा करते कारण तोरामध्ये हाशेमी सांगितले असं असा कर म्हणून तो करते, पण तो आतून जास्ती विचार नाही करत, तर रबीनो बाख्या म्हणतात जरी तो तोरा ऑब्झर्व करत असेल, तोरा पाळत असेल, तरी तो चूक करू शकते. का? कारण त्याचा एचर हरा आहे, त्याला त्याचा फिजिकल डिझायर आहेत त्याच्यामध्ये. म्हणून म्हणून खूप लोक जर तोरा, नुसता तोराची लाईफ आहे, फक्त तोरा करतात, मिtzvot करतात, पण विचार नाही करत, तर तो माणूस त्या तोरामध्ये चुकीच्या इंटेन्शननी पण करू शकते, कारण त्याचा एचर त्याच्यावर काम करते, तो मजबूत नाही होणार. मग अनफॉर्च्युनेटली खूप लोक आहेत जे मिtzvotला घेऊन चुकीची मिtzvah करतात, पण त्याचा स्पिरिट चुकीचा असतो. तर मग 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 ते तोरा करतील, पण ते त्यांचा तोरा शो ऑफचा असेल, शोबाजी जास्त करतील, दाखवतील, दुसऱ्यांना त्रास देतील तोराच्या नावाने. का? कारण ते समजले नाही, स्पिरिट नाही. चार चौघांचे इन्सल्ट करते, अरे मित्र नाही, त्याचा रूल्स करतो, स्पिरिट तर त्याला समजत नाही. तो फक्त करते तोरा म्हणून, बोललाय म्हणून, किंवा तो सिस्टम मध्ये आहे म्हणून, पण त्याला तो त्याचा याचा राहणार कॅन स्टील बी अराउंड ऑफकोर्स. म्हणून तो तोरा हे पाहिजे, डीप त्याचा पाहिजे, माणसाचा तोरा फर्म पाहिजे. एनिवे, तर हे असं आपल्याला रबीनो बाख्यांनी सांगितलं होतं, हे आपण डिस्कस केलं, बरोबर. मग त्यानंतर रबीनो बाख्या म्हणतात मग तोराचा सिस्टम पण आहे, समजलं. म्हणजे जिथं लहानपणी बसून मुलांना, माणसांना, बायकांना तोराचा वळण आहे, तोराचे धर्म, तोराचे मिtzvot केले जातात. समज ये समज आपण बोललो होतो, राईट, की माणूस जसा काय म्हणतात त्याला, की आत्मा आहे आणि शरीर आहे. शरीर तो फिजिकल त्याचा नेहमी काम करतो, राईट. आता एक माणूस जर त्याला तोराचा ज्ञान नाहीये, कोणते मिचूत केले पाहिजे, कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे, ह्याचा तो नाही शिकलाय, पण असंच इंडिपेंडेंटली तो कन्व्हिन्स आहे की नाही नाही, हाशेम आहे, देव आहे, आणि मला हॅव टू, मला चांगली कामं. मग माणूस काय करतो, बरीच लोक काय करतात, त्यांचा एक सर्टन इन्क्लिनेशन असतं की नाही, मी दानधर्म केला पाहिजे, मी कोणाला कोणाचा, असे खूप आहेत लोक आपल्याकडं, अनफॉर्च्युनेटली. त्यांना ते म्हणतात ना, नाही मी ते तोरा वगैरे नाही करत, मी शेमायसेल फक्त करतो, मी जगतो, पण मी चांगली कामं करतो, मी कोणाला त्रास नाही देत, मी कोणाला शिव्या नाही देत, मी लाशोनहारा नाही करत. अशा चार पाच गोष्टी ते त्यांच्या स्वभावाच्या हिशोबाने धरतात. अशावर ते विश्वासफुल आहे त्यांना, पण तोराचं सिस्टम नाही त्यांच्याकडे. किंवा किंवा अशी थोडी चांगली कर्म करायची, वर्षातनं एकदा दान धर्म चांगला करायचा, किंवा कोण पण गरजू दिसला त्याला कर्ज, म्हणजे चांगलेपणा, चांगली गोष्टी करतात लोक. पण मग अशा लोकांचा इश्यू काय होतं, अशा लोकांचा इश्यू काय होतं, बरेचसे मिtzvot ते रोज तोडतात, समजलं. जेव्हा हाशिमने आपल्याला आज्ञा दिलेली आहे की हे तू करशील, फॉर एक्झाम्पल, मी एका माणसाला बोललो होतो की अरे शब्दात जर जाणून बुजून तोडला आणि दोन विटनेस असेल तर मृत्यूदंड आहे. तर दॅट मॅन वॉज शॉक. तो म्हणजे असा कसा, म्हणजे मग तो लाईक त्यासाठी तो फुल हशेमवरती बिलीव्ह करणारा माणूस आहे, त्याला कनेक्टेड आहे तो, त्याला, पण त्याला हलाखोचे डिटेल्स माहित नव्हते. तर ते बोललो नाही, शब्दाचं नाही तोडू शकत, कारण मग लॉ रूल पण आहे. तर त्याला ते एकदम शॉक बसलं, तुला असं कसं, तो रिलेट नाही करू शकत ते हशेम बरोबर. तो म्हणजे असं कसं, का? कारण शिकला नव्हता, आपण शिकलो नाहीत. आणि एक, जर एक माणूस 14 महिना झाला तर बऱ्याच गोष्टी त्याला कळणार नाही, तो रिलेट नाही करू शकत की ते हशेमला कनेक्टेड आहे, तो रिलेशन लावू नाही शकत जर तोराचा अभ्यास नसेल तर. मग ह्याचा दुसरा ड्रॉबॅक पण काय आहे, दुसरा ड्रॉबॅक पण आहे की माणूस मग काय करतो, तो माणूस कसा आहे, फिजिकल डिझायर्स खेळत राहतात त्याच्या बरोबर. ठीक आहे, इंटेलेक्च्युअली तो जागा झालेला आहे, पण बरेच कर्म असे आहेत की तो हशेमच्या सेवेला कनेक्ट करू शकत नाही. बरेचसे मिtzvot हशेमच्या सेवेला तो करू शकत नाही, राईट. मग तो
त्याला नाही वाटत की प्रार्थना केला पाहिजे. तो बोलते मी माझे कर्म चांगले आहेत, मला नाही वाटत मला रोज शाकाहारीत करायलाच पाहिजे, मला नाही वाटत मला रोज मिनखात केलीच पाहिजे, का 3 वेळाच केली पाहिजे, मी एकदाच बोलतो हशेम तोदा रब्बा थँक्यू व्हेरी मच. त्याला वाटतं त्याची नमाज झाली. तो कनेक्ट नाही करू शकत रोजा का केला पाहिजे, त्याच्याने काय होणार आहे. मी हशेमच्या जवळ आहे, मी हशेमला मानतो, हशेम लाईक अशी मग फिलॉसॉफी, अशा जी माणसं ह- जे हशेमला मानतायत पण ती तोराच्या जीवनाला ते तोराचे नियम चा अभ्यास जर त्यांचा नसेल तर मग ते स्वतःच काहीतरी आपलं एक सायन्स बनवतात जे त्यांच्या मनाला पटतं ते. समजलं, मग माणूस आपलं एक छोटासा एक स्पिरिच्युअल रूल्स अँड रेग्युलेशनची डायरी बनवतो त्याच्या मनामध्ये. मग त्या प्रिन्सिपल त्याला तो एकदम प्राईम प्रिन्सिपल, त्याला एकदम सुपिरियर प्रिन्सिपल पण समजतं आणि त्या हिशोबाने तो जगतो आणि हे करतो. तर हा प्रॉब्लेम आहे की जर माणूस चोराच्या सिस्टम मध्ये नसेल तर तो हा त्याचा ड्रॉबॅक आहे की तो फ्रीलॅन्सर आहे, फ्री टाईप आहे तो. लाईक तो ठीक आहे आज बरोबर आहे, पण माणसाचं मन एकदम इनडेप्थ आहे. समजलं. मग बरीच माणसं आहेत की त्या लेवलवर नाही आहेत की 4 दिवसात ते, जसं आपण बोललो की मी लहान होतो नाही अक्कल तेवढी चालत की मी त्या अंडरस्टँडिंगला येईन की खरंच लाईक हशेमला कनेक्ट झाला पाहिजे, तेच वर्थ आहे. हे याला जवान व्हायला लागला मला. आणि अजून मला समजते की अजून किती या गोष्टीला मी रिफाईन केलं पाहिजे, या समजीला, या अंडरस्टँडिंगला अजून किती रिफाईन व्हायला पाहिजे, हे दर दिवस जाते तर समजते. बरोबर क्वेश्चन. तर तोरा सिस्टम काय करते, तो नाही थांबला की तुम्ही कधी जागृत व्हाल, तुम्हाला तो प्लॅटफॉर्म देते. कारण तुम्ही जर तोरा ऑब्झर्व करता तर हशेम राईट, जो हशेम म्हणतात एक सुंदर प्रार्थना, हशेम काय म्हणतात, हशेम म्हणतात घे बोल माझ्याशी मग तू बघ मी ऐकतो तुला. हशेम बोलतात की तू हे जर करतस, हा जो नॉलेज आहे आपल्याला, हा हे तू करतस तर तू एक्सपिरियन्स करतोस मला, तू तू बघशील की आशीर्वाद येते, तू बघशील की माझा जवळपणा तुला एक्सपिरियन्स. हशेम बोलते की तू तू नको बसूस तिथं कोपऱ्यात आणि विचार करत बसू. हा बघ हा मार्ग आहे तोराचा, ये त्याच्यामध्ये, मन घाल त्याच्यामध्ये, अँड यू विल फाइंड हशेम. लाईक द वे आय अंडरस्टँड, आणि आय थिंक रबीन बाखे पण तेच बोलतात की आपल्याला सुपर शॉर्टकट दिलेला आहे असेल तोराच्या मार्गाने. जी गोष्टीला वर्षानुवर्ष बसून विचार करून मेडिटेट करून ज्या गोष्टीकडे आपण येऊ शकतो तोरामध्ये, बिकॉज ऑफ द मेरिट ऑफ द मिtzvot, आपल्याला तेच जे खूप वर्ष बसून आलं असतं ते पटकन येतं. मला वाटतं जो माणूस तोरामध्ये शिरतं त्याला तो वर्ण डिवाइन हेल्प ज्याला म्हणतात ही पटकन येते. समजलं. ऑफकोर्स प्रत्येक माणसाला ते जेन्युइन पण पाहिजे, तो सिरियस पण पाहिजे. ओके, म्हणजे काही लोक जर वरच्यावरच तोरामध्ये बसला असेल आणि तो मेहनतच नाही करत डोक्याने आणि नुसतंच नावाला, तर नाही तो किती सिरियस आहे त्याच्यावर पण डिपेंड करते. राईट. तसंच तर तोरा तेच करते. बरीच लोक आहेत त्यांचा नाही तेवढा डोका इंटेलेक्च्युअल, तेवढी फिलॉसॉफी नाही करू शकत, तेवढा डीप मध्ये विचार नाही करू शकत, नाही कॅपॅसिटी. इट्स ओके. वाईट सगळी माणसं परफेक्ट नाही, कारण सगळीच माणसं त्यामध्ये ग्रेट नाही. राईट. आपण इस्रायल समाज आहोत, भाऊ कशा सगळे ब्लेस्ड आहेत, पण थोडी काय सगळे राबवडी युसेफ आहेत. नाही, मोठे मोठे रब्बानी माहित, त्यांची कॅपॅसिटी आहे. राईट. पण आपल्या लोकांसारखा आपण जी साधी लोक आहोत, आपला लिमिटेशन आहे. आपल्याला तोराचा प्लॅटफॉर्म दिलेला आहे, लिफ्ट आहे ती जशी काय ना. नाही 100 माळे आपण चढून जाऊ शकत तेवढी नाही आपल्या डोक्याची, पण दिला अशा मी आपल्याला तोराचा लिफ्ट. घे बस, थोडासा मेहनत कर, ती लिफ्ट तुला वर नेते. दॅट इज वॉट आय यु नो इट मेक्स सेन्स. मला पर्सनली मी म्हणजे अगेन मी मी म्हणजे एकदम मनापासून बोलतो की मला असं वाटतं मी धार्मिकताकडे म्हणजे बेसिकली तोराच्या लाईफकडे जर वळायला लागलो जेव्हा मी, तेव्हा लाईफचे एक्सपिरियन्सेस खूप बदलले माझ्या. बरोबर क्वेश्चन. मला नाही वाटत मी काही फिलॉसॉफी वगैरे खूप होती, समज होती, अंडरस्टँडिंग होती, ते सगळं ठीक आहे. पण जेव्हा मी जेन्युइनली, मला वाटतं मी तोराच्या मार्गाला म्हणजे तोरा, खास करून आमचे शिवरीम, लेवी सरचे शिवरीम चालू झाले तेव्हा तो जो एक विचार करण्याचा तरीका बदलत गेला. तर
ऑफकोर्स पहिले पण हशीमचा एक्सपिरियन्स असायचा की हशीमची मदत समजायची, पण स्पेसिफिकली जो माणूस धार्मिकताकडे वळतो, तोरा मित्सोच्या लाईफ कडे वळतो, मी खूप लोकांकडनं ऐकलंय, बोललंय आणि मी पर्सनली एक्सपिरियन्स केलाय की जीवनामध्ये हशेमचा एक जवळपणा वेगळ्या लेवलवरती गेला. आणि मी हे नाही बोलत की माझे इमॅजिनेशन आहे माझं, नाही. यू प्रे, यू आस्क, यू रिसीव्ह, यू सी हशेम हेल्पिंग यू इन सिच्युएशन्स. चमत्कारिक गोष्टी बघायला मिळतात. हे हे माझं नाही, हे सगळं आपल्या सगळ्या साध्या लोकांचा एक्सपिरियन्स. म्हणजे हे काय असं नाही की यू डोंट हॅव टू बी अ रबानी टू एक्सपिरियन्सेस. आपल्या एका साध्या इसाल माणसाला जेन्युइनली तो असेल हृदयापासून, हशेम तेच म्हणतात ना की तू हृदयापासून मला शोधशील तर तुला मी भेटेन, तू बघतोस मला. तर तेच आहे आपल्याला की आपण साधा माणूस, साधा तोरा, साधा अप्रोच, पण जेन्युइन, त्याला ते एक्सपिरियन्स येतोच. तर ते ते आहे तोरा सिस्टमचा चमत्कार, किंवा ती मदत, स्पिरिच्युअल मदत. आपल्याला स्पिरिच्युअल मदत मिळते, राईट. इव्हन तोरा, आणि इनफॅक्ट आपल्याला माहिती आहे की तोरा, जो माणूस तोराचा अभ्यास करतो, बरेचसे येचर हाराचे जे त्याचे काही सवयी आहेत जे तुटत नाहीत, किंवा चुकीच्या गोष्टी त्याच्या हातून सुटत नाहीत. ऑफकोर्स आपण तोराला नाही वापरत ऍज अ सोल्युशन, पण त्या मेरिटमध्ये आपल्याला त्या चुकीच्या आपल्या यचरहारावरती कंट्रोल येतं. तोरा इज लाईक फायर. जर तुम्ही तोराच्या आगीत आलात, तर ती तोराची आग तुमच्यात जागृत झाली, तर तो माणसाचा यचरहाराला 100% नाही दूर, 100% तो मेल्यावरच त्याचा यचरहारा बंद होईल, कारण तो त्याचा भागच आहे. तो यचरहारा माणसाचा स्वभावाचाच आहे, तो त्याचा भाग आहे. तो तो त्यापासून मुक्त नाही होत, पण तो नेग्लिजिबल होऊन जाईल, त्याचा त्रास नाही देणार तो. पण तो एनिवेज यचरहारा आहे. वी डोंट टेक द आवर इव्हिल इन्क्लिनेशन फॉर ग्रांटेड, आपल्याला माहिती आहे ते. तर तर हे आपण बोललो. मग रवींद्र वाक्य म्हणतात की ठीक आहे, सगळे कनेक्टेड आहेत आश्रमला, ओके. पण रवींद्र माखे म्हणतात की जर एक माणूस तोराला जोडलेला नसेल, तर हशम काय करतात आपण जेव्हा बघतो, तर आपल्या ज्युईश हिस्ट्रीमध्ये काही जनरेशन होते, त्यांनी मोठे चमत्कार पाहिले, त्यांनी हशमचा जास्ती मोठा चमत्कार पाहिले. काही आपल्या जनरेशनचा ज्यांनी मोठी मोठी शिक्षा पाहिली, हशेमने आपल्याला शिक्षा दिली, ती एक्सपिरियन्स केले. मग हशेमनी असे काही मोठमोठे रब्बानी त्या जनरेशन मध्ये निवडले, ज्यांनी चमत्कारिक एकदम हाय लेवलची लिडरशिप दिली, राईट. सिनाय डोंगरावरचा जो एक्सपिरियन्स होता आम इस्रायलचा, हा सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स होता. म्हणजे ही सगळ्यात टॉपची जनरेशन झाली एक्सपिरियन्स वाईज. त्यांनी अक्षरशः एका माणसाने, दोन माणसांनी नाही, अख्ख्या आम इस्रायलने हशेमचा आवाज ऐकला. दॅट्स द हायेस्ट, द पीक. बेतामिकदा नष्ट झाला, आपल्या लोकांना शिक्षा मिळाली. त्या जनरेशननी बघितलं की हशेम शिक्षा देतात लाईव्ह, लाईक त्यांना हा सगळा जो नॉलेज आहे, आपली हिस्ट्री, आपल्या हिस्ट्रीचे एक्सपिरियन्सेस, मग आपल्या प्रॉफिट्सनी हशेम बद्दलच्या काही गोष्टी आपल्याला कसं माहिती की हशेम असं आहेत, असे नाही आहेत, ते आहेत, कसं माहिती? आपले प्रॉफिट्स बोलतात, राईट. थ्रू आउट तनाख, तोरामध्ये पण बोलतात, तनाखमध्ये हशेम बद्दलचा काहीतरी आपल्याला एक तो एक्सपिरियन्स ते सांगतात आपल्याला. त्याच्यावर आपल्याला कळतं थोडं, म्हणजे हशेमला कोण समजू नाही शकत, पण आपल्याला काही झलक आहे, काही गोष्टी आहेत. हे सगळं आपल्याला कसं कळतं? जेव्हा तुम्ही तोराच्या सिस्टमला येता, तेव्हा आपल्याला कळतं की ही आपली गोष्ट, ही आपलं एक्सपिरियन्स. जेव्हा मी तनाख उघडते, तेव्हा मला ते माझी हिस्ट्री समजते. तेव्हा मी बघतो की अरे या जनरेशनला एक्सपिरियन्स होता, आणि मग आपण कारण ते आपले वाडवडीलच होते, काय नाही समजलं. तर दॅट इज तो जो तोरा सिस्टम आहे, तो काय करतं, मग तो माणसाला काय सांगतो. आता एक खूप इम्पॉर्टंट आहे. रबीनो बाख्या म्हणतात की हशेम डज गुड टू अस. ठीक आहे, चार माणसं आहेत, चार माणसाला हशेम चांगला करतात, पण कधी कधी हशेम काय करतात, एका माणसाला थोडा जास्ती चांगला दिलाय, ठीक आहे, त्याला जास्ती इझी दिलाय, आणि एका माणसाला चांगला दिलाय पण त्याला परीक्षा पण आहेत त्याच्या. तर ज्या माणसाला जेवढा मिळालाय, त्याचा त्याचा कर्तव्य आहे
की त्याची सेवा पण त्या लेवलची असावी. हशमची तो सेवा करते किंवा त्याचा जो जो ग्रॅटिट्यूड आहे टुवर्ड्स हशम, जो आभार मानण्याचा त्याचा जे कर्म आहेत, ज्या कर्माने तो आभार मानतो हशमचा, त्याला पण त्या लेवलवर पाहिजे. जर एक माणसाला 100 रुपये मिळाले आणि एक माणसाला 1 करोड मिळाले, तर त्या 1 करोडवाल्या माणसाला त्याचा कर्तव्य की त्याची सेवा पण त्या 1 करोडच्या बरोबरची पाहिजे, नाही 100 रुपयाचाच. समजला? तर हा एक प्रिन्सिपल आहे आपलं, की जर हशमनी मला नोकरी दिली, फॅमिली दिली, 4 टायमाला पोट भरून खाऊ शकतो एवढा जेवण दिला, तर मला पण तसंच का, मला तसा ग्रॅटिट्यूड दाखवला पाहिजे आश्रमतर्फे. हा माझं कर्तव्य आहे. हा आपला एक प्रिन्सिपल आहे, जनरल प्रिन्सिपल आहे, जे आपल्या रबानी सांगतात. मग इस्रायल माणूस जर तोरामधनं ते हे सगळ्या गोष्टी शिकत नाही, तर त्याला ते कळणारच नाही तो कॉन्सेप्ट. जो एक इस्रायल माणूस इस्रायल माणसाची हिस्ट्री बघतो, तुम्हाला ना कितीतरी नॉन ज्यूज कन्वर्ट झाले जुडायझम मध्ये, जेव्हा त्यांनी तोरा तनाख उघडला आणि ती हिस्ट्री पाहिली. मी हे सांगितलं होतं, मला पण माहित नव्हता एवढा असा अभ्यास. म्हणजे खूप सारे ख्रिश्चन लोक आहेत जे खूप खोलमध्ये खोदतात आणि बघत असतात आणि हे करत असतात. एकदा ऑट मध्ये दोन असे फॉरेनचे, मला नाही आठवत कोणती, ऑस्ट्रेलिया काय कॅनडा कुठून आलेले ख्रिश्चन होते, एकदम बिलिव्हर वगैरे. ते काय त्यांचं त्यांची फिलॉसॉफीमध्ये बिलीव्ह करत होते. पण त्यांचं एक स्पष्ट होतं की जसं आपल्याला सांगितलंय तोरामध्ये, राईट, की हु ब्लेसिस, जो इस्रायलांना आशीर्वाद देईल त्याला आशीर्वाद आहे, जो इस्रायलांना कर्स करेल तो कर्स्ट आहे. हे आपल्या तनाकची भाषा आहे. तर ते त्याच्यावरती खूप त्यांचा होता. तर त्यांनी अभ्यास केला होता की ही जी हिस्ट्री आहे इस्रायल लोक म्हणजे अख्ख्या वर्ल्डची, जिथं जिथं इस्रायल झाले तिथे तिथे ज्या गव्हर्नमेंटनी तिकडच्या इस्रायल लोकांना किंवा त्या राजांनी जसा इस्रायल लोकांना ट्रीट केला, त्या ट्रीटमेंटच्या नुसार ती कंट्री आणि त्या राजाचा भविष्य ठरत होता. आणि त्यांनी एवढा म्हणजे काय 2, 3, 2.5 तास ते बसलेले, त्याच्यामध्ये त्यांनी अख्खी लिस्ट काढली. मी आणि आमच्या हॉटेल डायरेक्टर बेनी आयझेक होते, आय थिंक एलकान पण होता, पण मी होतो. आणि मला पण नाही माहित होता एवढा, तर एवढा खोदला तर मी पण नव्हता, एवढा विचार तर मी पण नाही केला. पण त्यांनी ते केला होता आणि त्यांनी बोला बघा या या याच्यामध्ये इंग्लंडमध्ये असं झालं, ह्याच्यानंतर इमिडिएटली ठीक आहे तिकडे त्रास झाला इस्रायल लोकांना, त्यानंतरचा बघा काय काय झालं. तर हा राजा तिथे पडला, हा राजा तिथे वॉर हारला, इथे इस्रायल लोकांना त्यांनी हे केलं, या कंट्रीचा भविष्य. तर लिटरली त्यांनी ना तो मॅप चॉकआउट केला होता की हाऊ द कंट्री ट्रीटेड ज्यूज, हाऊ दॅट किंग ट्रीटेड हिज ज्यूज, is how exactly they prospered or they got cursed. इट्स इनक्रेडिबल की त्या नॉन्जूला माहित होतं, मला माहित नव्हतं, बट वॉट एव्हर, इट वॉज आय ओपनर फॉर मी. तर आपण जेव्हा शिकतो, आपण जेव्हा आपण तोरा उघडतो, तोराचं सिस्टम, तोराच्या आपल्या स्टोरीज, आपली हिस्ट्री, या सिस्टम मध्ये आपण जेव्हा डोका घालतो, तर आपल्याला जास्ती आपला संबंध हाशेम बरोबरचा काय आहे तो, नुसताच मी इंटेलेक्च्युअली जागा झालो म्हणून मी हाशेम बरोबर कनेक्टेड नाही, तर माझा अख्खा घराणं, माझे पूर्वज कनेक्टेड आहेत. अँड दॅट्स लाईक इट्स इनक्रेडिबल. समजलं? तर रबीनो वाक्य ते म्हणतात की म्हणून तो तोराचा सिस्टम का जास्ती चांगला आहे, की त्याचा हे काय नाही, म्हणजे दोन्ही पाहिजे बेसिकली. ओके. मग त्यानंतर परत रबीनो वाक्य तेच म्हणतात की यंग माइंड असतो, यंग मुलं असतात, मुली असतात, राईट. जेव्हा यंगपणी माणसांचं मन कसं हे नसतं, स्थिर नसतं. आजकाल एवढे इन्फ्लुएन्सेस आहेत बाहेरून की कठीण आहे, म्हणजे लाईक आपल्या मुलांना प्रोटेक्ट करणे त्या बाहेरच्या इन्फ्लुएन्सनी खूप डिफिकल्ट आहे. टुडे सोशल मीडिया आणि हे आणि ते एवढा जो ओपन झालाय, तर म्हणून तो तोराचा सिस्टम पाहिजे. कारण बसून विचार करायला जमाना जाऊ शकतो. समजलं? परत मग तोरा आपल्याला काय करते, तोरा काय करते, तोरा आपल्याला बॅलन्स करते, राईट. हलाखूत जर बघितलंय, खा, कोशर खा, राईट. तुम्ही लाईक आपला जो बॅलन्स शिकवलाय,
काय खाऊ शकतो काय नाही खाऊ शकत, मग लाईक सगळे जे रिलेशनशिप, नेबर्स बरोबर कसा रिलेशन असावा, नवरा बायको मध्ये कसा असावा, राईट, हे सगळ्याचं आपल्याला एक विस्डम दिलाय. रवींद्र वाख्या म्हणतात की एक माणूस जर हे होते म्हणजे लाईक नुसताच इंटेलेक्च्युअली जाते, तर तो जाऊन संन्यास घेऊ शकते ना लवकरात. आपल्याला आपल्याला संसारात ठेवलेला आहे हशमने, आपल्याला अलाउड नाही फॅमिलीला सोडून निघून जायचा कुठेतरी. यू नॉट अलाउड, यू सपोज टू रेज द फॅमिली, राईट. तर अशा तऱ्हेने ऍडव्हान्टेजेस आहेत. त्याच्यानंतर राईट, लाईक अजून बऱ्याच गोष्टी आहेत पण सेम स्पिरिट मध्ये सांगितलेलं आहे. हा, मग रबीनो वाक्य परत म्हणतात की जे माणूस जेव्हा तोराच्या सिस्टमला येतो, तर असे मित्सवत ज्याला लॉजिक नाही ते पण तो ऍक्सेप्ट करतो. जो माणूस नुसता रॅशनल मध्ये अडकलेला आहे, त्याला नुसतं लॉजिकच्या हिशोबानेच तो आशेमला ऍक्सेप्ट करते आणि लॉजिकच त्याचं जागृत आहे, त्याच्या हिशोबानेच तो सगळ्या गोष्टी बघते, त्याला बरेचसे मित्सवत ज्याला एक्सप्लेनेशन नाही देऊ शकत, लाईक शातनेच झाला, पवित्र मंदिराचे काही विधी झाली, त्याला लॉजिक नाही मिळाला. आपल्याला बरेचसे हुकीम आहेत, ज्याला हुकीम आपण म्हणतो, लाईक श्लोमो राजा पण म्हणतात की ही ऑल्सो डिडंट फाइंड द लॉजिकल एक्सप्लेनेशन फॉर इट. तर मग जी लोक आता रॅशनल, खूप लोक कोशर खायला नाही मागत, नॉन कोशर खातात का, ते बोलत नाही पण हायजीन आहे ना. कारण कुठेतरी त्यांच्या डोक्यात ते क्लिक झालंय की कोशर बेसिकली हायजीन साठी आपल्याला कोशर दिला होता. आता कुठून तरी त्यांनी लॉजिक लावलंय, पण जो तोराच्या सिस्टम मध्ये त्याला माहितीये की हायजीन इज अ व्हेरी स्मॉल पार्ट ऑफ कोशर. कोशर इज नॉट एक्झॅक्टली अबाउट हायजीन, इट्स मोर अबाउट द स्पिरिच्युअलिटी, प्युरिटी, पवित्रता, केदुषा. त्याचा हायजीन बरोबर लेणं देणं नाही. ऑफकोर्स आपण आपण साफ करतो जेवण, घाण खात नाही आपण, हायजीन हाय, पण हायजीन इज वन स्मॉल ऍस्पेक्ट ऑफ कोशर. मग लोक काय करतात, मग मग चिकन, खूप लोक नॉन कोशर चिकन खातात, गॉड फॉरबिड. मी शिवराय म्हणून बोलते, मी असं बोलायला नाही पाहिजे, पण बऱ्याच आपल्या कम्युनिटीज मध्ये लोक बाहेर कुत्रा नाही खाणार, ते बोलले नाही कुत्रा नॉन कोशर आहे, कोंबडी कोशर आहे ना, पण खाऊ शकतो हॉटेलमध्ये. खरंच खाऊ शकतो काय आपण, त्याला शेकिता नाही केलाय, त्याचा रक्त नाही काढलाय, राईट. तोरामध्ये मिचवा आहे की आपण रक्त नाही कन्झ्युम करत. लाईफ फोर्स, वी आर फॉरबिडन टू कन्झ्युम ब्लड. मग जो कोंबडा हॉटेलमध्ये कापून आलाय नॉन कोशर, कोंबडा कोशर जनावर आहे त्याचा अर्थ नाही, पण त्याचा शेकिता केला नाही इसल माणसाने ब्राखा बोलून, राईट. तो त्या आपण ब्लड खातो. बकरा खातो, बकऱ्याच्या चरब्या असतात, चरबी असतं, गिरणा असे लाईक थाय मधले जे हे असतात सायन्यूज असतात, ते पण खातात माणसं का, कारण बकरा कोशर आहे. पण अरे पण तो कोशर नुसता कोशर बकरा नाही, त्याचा शेकिता पण झाला पाहिजे. आपल्याकडे एक त्रेफ, लाईक चुकीचा बकरा जर शेकिता चुकीची झाली तर तो जनावर त्रेफ होते, राईट. त्याला खाऊ नाही शकत, किंवा जनावर मेला असेल त्याला नाही खाऊ शकत, दॅट मेक्स अस इम्प्युअर. असे काही जनावर आहेत की त्याला मेलेल्या जनावर हात लावला तर आपली केदुषा जातं. मग तोच बकरा आपल्याला केदुषा, त्याच्या जरी आपल्याला केदुषा मिळू शकते, आणि तोच बकरा खाऊन माणूस अपवित्र होऊ शकते. अपवित्रता म्हणजे तुमची अख्खी अपवित्रता तुम्हाला चिपकलेली आहे. मग तुम्ही अपवित्र असाल तर अपवित्रता, हवा, अपवित्र गोष्टी त्रास देतात. माणूस पवित्र असेल, केदुषा असेल त्याच्यामध्ये पिसले जरा. पवित्र मंदिरांना एक सर्टन लेवल ना आहे, पण अजून बऱ्याच गोष्टी आहेत. तो समजला, लाईक म्हणून ते नुसतं लॉजिक डेंजरस पण आहे. लॉजिक ला बरोबर शेप देतो आपला तोराचा, तो पहिला स्टेप आहे. मग आपण ते लॉजिकला लावून हे करून अजून हायर लेवलवर जातो. म्हणून तोराचा सिस्टम इज मोर प्रिफरेबल, अँड देन अलॉंग विथ इट द लॉजिकल अप्रोच, की म्हणजे आपलं डोकं चालवणं, इंटेलेक्टने त्या गोष्टीला आपण हे करणे. म्हणजे या हशन
जवळ येण्याची समज आपल्याला येते. तसंच इस्रायल जसं अजून एक ऍडव्हान्टेज म्हणाले की थ्रू तोरा इस्रायल माणसाचा युनिकनेस जो आहे, राईट, असे म्हणतात की लाईक तुम्ही ममलेकेत कोहानिम, यू विल बी द, तुम्ही युअर द नेशन ऑफ कोहेन्स, राईट. व्हॉट इज चोजन कॉन्सेप्ट? आपल्याला अशाने चूज केलाय. काय चूज केलाय? नुसतं स्वतःची व्हीआयपी गिरी करायसाठी नाही चूज केलं आपल्याला. आपल्याला काय चूज केलंय? हाशेम म्हणतात, स्पष्ट म्हणतात तोरामध्ये की तू हाशेमला जुळून राहशील, म्हणजे ऑफकोर्स ऑब्व्हियसली मित्सवोत वगैरे करून, आणि हाशेम जसं तुला ठेवल, जसे तुला बघल, दुनिया तुला बघल, तुला बघल की कसा हशेम, तू कनेक्टेड आहे हशेम आणि हशेम तुला कनेक्टेड आहे, त्याच्यावर तो शिकल की हशेम देव आहे. जसा इत्रो, राईट, त्यांनी बघितलं, तो तो बोलला नाही, हशेमच खरा आहे, राईट. हा रोल प्ले करायचा आपल्याला आपल्याला चूज केलाय. यू विल बी द प्रीस्ट टू द नेशन्स, म्हणजे नाही की तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला हजेरी द्यावी, नाही नाही नाही. तू तुझा संबंध हशेम बरोबर जो आहे तो कायम ठेवशील, पवित्र ठेवशील, तर दुनिया तुला बघल आणि हशेम बद्दल समजेल. हा फॉर्म्युला, हा काम आपल्याला दिलेला आहे. यू बी एन एक्झाम्पल टू द वर्ल्ड अँड दॅट विल इन्स्पायर द वर्ल्ड. तो जगाला जागृत करून, हा हा चोजनचा कॉन्सेप्ट आहे आपल्याला, समजलं. आणि ऑफकोर्स आपल्याला हशेमने चूज केलाय कारण आपले वाडवडील जे आहेत ते हशेमच्या नजरेत, अब्राम अविनू, इसाक अविनू, याकोब अविनू, हे हशेम हशेम ते खूप जवळ होते आणि हशेमने आशीर्वाद दिला त्यांना, आणि त्या मेरिट मध्ये आपल्याला मिळतो, आपल्याला ते आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचते. तर जसं रवींद्र वाखे म्हणाले की सर हशेमने तुम्हाला जास्त दिलेला आहे, तर तुम्ही तो आभार पण जो मानला पाहिजे तो त्या लेवलचा पाहिजे. आता जेव्हा तोराच्या सिस्टम मध्ये आपण तोरा तनाख उघडतो, शिकतो, तेव्हा आपण बघतो की हशेमने आपल्याला किती गोष्टी चांगल्या केल्यात. आपल्याला 4-4.5 हजार वर्ष आपल्याला जिवंत ठेवलाय, नष्ट नाही केलाय, आपल्याला तोरा दिला, आपल्याला आशीर्वाद दिला. आपण काय दुनिया मानते, इस्रायलने दुनिया मानते. तर तेव्हा आपल्याला समजतं की आपल्याला काय केलं पाहिजे हशेम तर्फे. म्हणून प्रॉफेट होशया म्हणतात प्रोफेसीमध्ये की हशेम बोलतात की मी सोना चांदी दिला, पण त्यांनी ते बाल वरती वापरा. बाल एक डीटी होता ज्याची पूजा वगैरे केली जायची कनानमध्ये. जेव्हा इस्रायल लोक आपल्या काही चुकीच्या लोकांमुळे बालची पूजा वगैरे करायचे, असे म्हणतात की मी सोना चांदी, म्हणजे मी यांना एवढा दिला आणि हे लोकांनी काय त्याला कुठं वापरला ह्याच्यामध्ये. तर तेच म्हणलं की ज्यूस लोकांना मी एक तो रवींद्र बाकी तेच म्हणत की हशेमनी इस्रायलला एवढा सांभाळला, एवढा त्यांना सांभाळून ठेवला, एवढा हे दिला त्यांना, एवढा आशीर्वाद दिला, एवढा त्यांना स्टेटस दिला, आणि ते काय करतात, हशेमला सोडून भलत्याच गोष्टी करत बसले. तर आपण समजलं तर ही तुलना केली त्याच्यावरती. म्हणून तोराच्या सिस्टम मधल्या माणसाला तो तोरा स्वीकारतो, मित्सवोत स्वीकारतो, तेव्हा त्याला कळतं की त्याला काय करायला पाहिजे ऍज अ ज्यू. जर तो नाही करत तोराच्या सिस्टम मध्ये, फक्त इंटेलेक्च्युअली तो आहे, हा नाही मी आहे ना, मी हशेमला मानतो, मी हशेमला जुळलेला आहे, पण मी जे मला वाटेल तसंच करीन, मी तेच करीन. तर त्याच्याबद्दल प्रॉफेट यशायाहू काय म्हणतात? ते म्हणतात एका बैलाला माहिती आहे त्याचा मालक कोण, राईट. एका गाढवाला माहितीये की त्याचा मालक कुठं राहते, पण इस्रायलला नाही माहिती की हशेम कोण, आणि त्या हशेम बद्दल विचार नाही करत. समजलं?
एका साध्या जनावराला पण माहिती आहे. तर तुम्हाला जर माहिती आहे की हशेम आहे तर सो आजमा सो, समजलं. पण करता काय त्याचा तुम्ही? त्या गाढवाला पण माहिती आहे, त्या बैलाला पण माहिती आहे त्याचा मालक कोण आहे, तुम्हाला पण माहिती आहे मालक कोण आहे तुमचा. पण त्याच्यामुळे तुम्ही, म्हणून तोराचा सिस्टम पाहिजे. तोराचे जे कर्म आहेत आपले मिtzvot, दॅट इज का, कारण तोरामध्ये आपल्याला कळतं की हशेमने आपल्याला सांगितलं की मला कशी हवी की तू माझा सेवा करशील. सी द ब्युटी ऑफ जुडाइझम काय आहे, मला हशेमची सेवा करायची आहे, पण मी काय पण करू काय सेवेच्या नावाखाली? बसू काय जाऊन डोंगरावरती आणि बोलू काय रोज 100 वेळा हशेम हशेम हशेम? तशी सेवा मला नाही बोलत हशेम. हशेमने मला 613 मिtzvot दिलेत. सो हशेम कन्वेड टू द Jews हाऊ टू अप्रोच, हाऊ ज्यूज शुड अप्रोच आहे. म्हणजे ज्यूजनी कसं हशेमकडे आलं पाहिजे आणि काय केल्याने सेवा केल्यासारखा होतो. हा ज्ञान पण हशेमने आपल्याला दिलाय. ते आपण जेव्हा तोरामध्ये शिरतो तेव्हाच कळतं. नाहीतर आपण आपलीच फिलॉसॉफीच्या हिशोबाने डोक्यात क्लिअर आहे, पण आपण स्वतःचा काहीतरी एक नवीन तोरा गॉड फॉरबिड बनवू जे आपल्याला पटते असं. ते नाही होत. दॅट्स नॉट द राईट वे. एनिवेज, सो हे असे काही ऍडव्हान्टेजेस दोन्ही गोष्टींचे आहेत. ओके, आता आपण थोडंसं पुढे जाऊ. हा, घड्याळ खूप लवकर लवकर धावते. बट एनिवेज, रवींद्र वाक्य म्हणतात, माणूस जो काही कर्म करतो, काही ऍक्शन, काही कर्म करतो, तर 3 प्रकारचे कर्म करतो तो. ओके, एक पॉझिटिव्ह मिtzvot, एक म्हणजे कमांडमेंट की हे तू कर. जे हशेमने आपल्याला 613 मिtzvot दिलेत, तर 2 प्रकारच्या तऱ्हेने आपल्याला सांगितलं की हे तू कर, आणि काही बऱ्याच गोष्टी आहेत जिथे हशेम म्हणत की हे तू करू नकोस. राईट. तर एक झालं पॉझिटिव्ह कमांडमेंट, ज्याला आपण म्हणतो की हे करण्याचा कमांड केलेला आहे. काही गोष्टींना न करायचं म्हणजे ऍबस्टेन, करू नकोस, नको जाऊस, मागे हो. आणि तिसरी गोष्ट कोणती आहे, कोणते कर्म आहेत जे मुतार, जे परमिसिबल आहेत, अलाउड आहेत तुम्हाला करायला, पण ते नेसेसरीली कमांडमेंट मिtzvotचा भाग नाहीये, परमिटेड आहे. ओके, आता पॉझिटिव्ह मिtzvot जे आहेत, ओके, त्याच्यात 2 प्रकार आहेत. कोणता? एक हृदयाचे विचार, हृदयाची अ, 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 तुमची ड्युटी, राईट, द ड्युटी ऑफ द हार्ट ज्याला आपण म्हणतो, की हृदयाने सेवा करणे, द कमांडमेंट टू सर्व. बट इट इज रिलेटेड टू द थॉट प्रोसेस, तुमच्या विचार आणि हृदयात काय बसलंय आणि विचार, हा काय मिtzvah आहे. तर आपल्याकडे असे काही मिtzvot आहेत की तुम्हाला नो दॅट देर इज हशेम. तू 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 क्लिअर राहा की तुला माहितीये की हशेम आहे. हे तुमच्या डोक्यात आहे, काय करत नाही तुम्ही ऍक्टिव्हली, काही उचलत नाही, ठेवत नाही. माझ्या डोक्यात स्पष्ट आहे की हशेम आहेत. आय एम नॉट मेसिंग अप, राईट. मग हशेममध्ये एमुना असणे, बिथाकोण असणे, हशेमचे कमांडमेंट्स मी ऍक्सेप्ट करतो सगळे, हा माझा माइंड आहे ना, माइंड मध्ये येतो. माइंड मध्ये माझं स्पष्ट आहे की 613 मिtzvot मला स्पष्ट आहेत, मला कळत नसतील ते, पण आय अग्री दॅट हशेम हॅज गिव्हन मी दिस कमांडमेंट्स अँड आय एम ऑब्लिगेटेड टू डू दिस व्हॉट एव्हर, जे काही त्या क्षणाला, त्या टायमाला माझ्या पुढे येतं, मला ते केलंच पाहिजे. माझं कर्तव्य आणि कर्म येतो. समजलं? हे स्पष्ट असणे डोक्यात, हे पण मिtzvot आहेत. राईट. हशेम, इरात शमाईम, हशेमची भीती बाळगणे, ऑ, हशेम आहेत, परमेश्वर आहे, आपला लाईक हे हे तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जिथं काही करत नाही, पण तुमच्या जहनमध्ये, ज्याला म्हणतात तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या हृदयामध्ये म्हणा, ते क्लिअरली ते तत्व, ते प्रिन्सिपल्स स्पष्ट आहेत. तर हा झाला तो मिtzvah करणे. दिस इज पार्ट ऑफ द पॉझिटिव्ह मिtzvot. मग दुसरी पॉझिटिव्ह मिtzvot मध्ये दुसरा भाग कोणता? ऑब्व्हियसली जे आपण शरीर वापरतो करायला, राईट. प्रार्थना करतो, आपल्याला वी आर ऑब्लिगेटेड टू प्रे, तर आपण तोंड वापरतो, उभा राहतो, बसतो, लुलाब घ्यायचा, सुका बनवायचा. सो वी यूज अवर बॉडी. ऍक्च्युअल काम आपण
करतो, तोरा करणे, रोजा करणे, राईट, रोजा करतो, एक ऍक्शन आहे जो आपण शरीर वापरतो ज्याला, आणि हे करतो. तसंच नेगेटिव्ह मित्सवत जे आहेत, ओके, ते पण असेच आहेत. एक नुसतं तुमच्या हृदयात आहे नेगेटिव्ह मित्सव पण, आणि एक जो तुम्ही शरीर वापरता त्या नेगेटिव्ह मित्सवतला करायला. तो लाईक फॉर एक्झाम्पल, डोक्यामध्ये मी हा विचार नाही आणू शकत की अरे हाशेम आहेत, हाशेमची फॅमिली पण आहे, समजलं, किंवा 2 हाशेम आहेत, 3 हाशेम आहेत, गॉड फॉरबिड, हा असा असूर आहे. जर तुम्ही कन्फ्युज आहात डोक्यामध्ये तर प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही निगेटिव्ह मित्सवा तुम्ही हे करताय, तो अवेअर आहे, जस्ट बाय थॉट, जस्ट बाय थॉट, समजलं. मग नाही नुसतं ते गर्विष्ठपणा, दुसऱ्यांबद्दल वाईट विचार, कॉवेटिंग, 10 आज्ञामधनं एकदम, दाऊ शॅल नॉट कॉवेट. कॉवेट कुठं होतं? डोक्यात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत डोक्यामध्ये. चुकीचा विचार करून तो मिचवा तुम्ही तोडता. ते मिचवत तुमच्या डोक्यात चालतायत सगळं काही, ती केमिस्ट्री, ते करणे तोडणे नुसतंच शरीराने नाही चालू आहे. ते तो मिचवतचा ती ते सगळ्या जी गोष्ट आहेत, मिचवा करणे आणि आवेरा करणे डोक्यात विचारांमध्ये पण चालू आहेत. लॉट ऑफ मिचवत आर व्हेरी व्हेरी माइंड रिलेटेड. त्याच्यामध्ये तर हे असे मिचवत आले, समजलं. म्हणजे खूप आहेत, म्हणजे लाशनारा करणे, करणे नाही म्हणजे विचार करणे, किंवा वाईट लोकांमध्ये बसून एन्जॉय करणे. फक्त काय करत नाही तुम्ही, पण मजा घेताय, प्रॉब्लेम आहे. हे सगळं हे मिचवत आहेत. मग नेगेटिव्ह मिचवत मध्ये शरीराला वापरून पण नेगेटिव्ह मिचवत केले जातात. जसं म्हणजे चुकीच्या नावाने शपथ घेणे, खोटं बोलणे, किंवा ज्या गोष्टीला झुकलं नाही पाहिजे तिथं झुकणे, राईट. मग चोरी करणे, असे बरेचसे मिथ्स जे अशा म्हणतात नाही केले पाहिजेत, ते शरीराने आपण नाही केले पाहिजे, राईट, ते शरीराने केले जातात. सेकंड, ओके. पॉझिटिव्ह मिथ्स, निगेटिव्ह मिथ्स, आणि ज्या गोष्टी माणसाला परमिटेड आहेत, जो माणूस करू शकतो, म्हणजे नाही की नेसेसरीली मिथ्सवा करत नाही, पण ते परमिटेड आहे त्याला. ओके. तर हे काय आहे, तर ह्याच्यामध्ये पण 3 प्रकार, 3 थिंग्स आहेत, अशा गोष्टी जे त्याचे बेसिक गरज आहे. राईट. मला 2 पैसे कमवले पाहिजेत, म्हणजे मी जेवण घेऊ शकतो, भाजी घेऊ शकतो, गाडी जर गरजेची असेल तर गाडी घेऊ शकतो, घर घेऊ शकतो, बेसिक गोष्टी, त्याला बेसिक गोष्टी आहेत. ते त्याच्या मागे जाणं वाईट नाही, समजलं. बेसिक आहे, त्याला केलं पाहिजे. फॅमिली आहे, हे आहे, स्वतःसाठी केलं पाहिजे, 2 कपडे पाहिजेत माणसाला, बेसिक नीड आहे त्याची, राईट. ह्याच्यामध्ये म्हणजे त्या गोष्टी त्याला गरजेच्या आहेत. या फिजिकल वर्ल्ड मध्ये तो आहे, त्याचे गरजेचे आहेत. त्या फॅमिलीला गरज आहे, त्याला गरज आहे, इट्स रिक्वायर्ड. नाही नुसतं ते, रवींद्र वाक्या म्हणतात की एक एक चांगलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, म्हणजे एक बेसिक गुड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण जे आहे, त्याच्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहे ते गरजेचे आहे. सेकंड कॅटेगरी, त्याच्यामध्ये माणूस जो बेसिकच्या वर जातो, जास्ती करतो, जास्तीच खायला पिणं, मजा आहे ना, हॉटेल, उठसूट लाईक घरी एकदम लॅविश खाणं बनवलं पाहिजे, कपडे चांगल्यातलेच पाहिजेत, यु नो 500 वाला शर्ट नाही चालणार, 4,000च्या खालीचा शर्टच चालणारच नाही, उभाच नाही, एकदम गोज अराउंड, हातामध्ये मस्तपैकी कडा सोन्याचा, प्लॅटिनमचा, 4 अंगठ्या, गाडी पाहिजे, तर मारुती नाही चालणार, होंडाच पाहिजे. म्हणजे मी असं दुग्मा देते, एक्झाम्पल देते, की म्हणजे त्याला एकदम चांगल्यातलाच पाहिजे, लक्झरी. म्हणजे ह्याला हे ओव्हर करणे झालं, एक्सेस.
राईट. मिश्लीमध्ये श्लोमो राजा म्हणतात की नको बनूस जो नुसता पिते, वाईन वाईन पिते आणि मटन वरती मटन खाते. म्हणजे मटन खाणं प्रॉब्लेम नाही, खादड्यासारखं तसं नाही बनलं पाहिजे. पण नुसतंच त्याच्याबद्दल नाही सांगायचं. श्लोमो राजा इन जनरल लाईफची फिलॉसॉफी सांगतात की लाईक एकदम शानदार घर, दर वर्षाला इंटिरियर चेंज करायचं, डेकोरेशन एकदम मस्त केलं पाहिजे, मेजुजा पाहिजे तर मेजुजा चांदीचीच पाहिजे, लाकडाची चालणारच नाही. लाईक ते एकदम लॅविश लाईफस्टाईल, ब्युटिफुल. तो जो आहे ना, ती ऍटिट्यूड, ती लॅविश ऍटिट्यूड झाली. समजलं? तर आणि ह्या कॅटेगरीमध्ये रबीनू माखिया सांगतात अतिशय बोलणं पण ह्याच्यामध्येच येतं. ओके. कारण जो जास्ती बोलतो तो लाशोनारा जास्ती करू शकते, जास्ती चुकीच्या गोष्टी बोलू शकते. मिश्लेमध्ये स्टोमर म्हणतात की जिथं जास्त बोलणं आहे तिथं आवेरच खूप आहेत. तर कोणत्याही गोष्टीमध्ये एक्सेस होणे, इन जनरल प्रिन्सिपल, की कोणतीही गोष्ट जरूरतची अतिशय जास्त करणे हा प्रॉब्लेम आहे. समजलं? तर ही एक गोष्ट. मग ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं जास्ती जमवलं नाही पाहिजे माणसाने. नो जमवायची एक सवय असतं. पैसा, शौहरत, मान खूप पाहिजे, जमवतं माणूस, जमवायला बघतं. इट इज एक्सेस. श्लोमो राजा वॉर्न्स अगेन्स्ट दॅट. देवारीमध्ये पण आपल्याला ते दिलेलं आहे, राईट. राजाला पण दिलंय जास्ती घोडे नाही पाहिजे, माणसाने जास्त बऱ्याच गोष्टी नाही आहे करायच्या. तो प्लेजर मिळू शकतो त्यातनं, पण ते हानिकारक आहे माणसाला. कारण इन जनरल आपण बोललो होतो की जर माणूस प्लेजर, जेवढा जास्त प्लेजर तो घ्यायला बघते, त्या मागे धावते, तेवढा त्याचा प्लेजर तर्फेचा त्याचा जो हे आहे, ओढ आहे, ती तेवढी मजबूत होतं. कारण त्याला एक्सरसाइज मिळते, राईट. मला गाड्यांचा ओढ आहे तर मला गाडी मग जास्ती अजून तो स्ट्रॉंग होतो. मी बोललो होतो माणूस हावरा होतो जेव्हा मोजायला लागतो, अरे आज माझ्याकडे 4 गाड्या आहेत, मग त्याला 40 पाहिजेत. जोपर्यंत गाडी नव्हती त्याला ती गाडी त्रास देत नव्हती, पण द मोमेंट त्यांनी जमवायला लागला काहीतरी. हे तर माझा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. मी एक मच्छी आणली का मला त्या प्रकारचे 10 मच्छ्या पाहिजेत अजून. ठीक आहे, नसतील जास्ती महाग, पण वृत्ती तीच झाली. समजलं? तर ती ग्रीड जागा होतं ते ते हानिकारक आहे. कारण तुमचा फिजिकल प्लेजरची ओढ मजबूत होते त्याच्यामुळं. तिसरी कॅटेगरी बेसिक नीडच्या खाली, जिथं माणूस बेसिक गोष्टी पण स्वतःला तो द्यायला नाही मागत. मुद्दामून कमी खाईल, कमी कमी बोलल, एकदम म्हणजे जो बेसिक आहे त्याची पण कमी. मग ह्याच्यामध्ये पण रवींद्र वाक्य म्हणतात 2 प्रकार आहे. काही लोक स्पिरिच्युअल असतात, म्हणजे त्यांच्या एक स्पिरिच्युअली ऍटिट्यूड मुळे ते म्हणतात नाही थोडा कंट्रोल केला पाहिजे, जास्ती नाही खाल्ला पाहिजे, लाईक एक टायमाचं जेवण स्किप केला पाहिजे, किंवा लाईक एक स्पिरिच्युअलिटीच्या नावाखाली त्यांना तो एक स्वतःवरती ते स्वतःला थोडस कंट्रोल जास्त करतात काही स्पिरिच्युअल ह्याच्यासाठी. म्हणजे त्याचा तो एक त्यामध्ये जो त्यांचा मेन फोकस जो आहे तो बेसिकली टू फोकस मोर ऑन द स्पिरिच्युअलिटी अँड कमिंग क्लोज टू वर्शन. तर त्याच्यामध्ये लाईक थोडा ते माघार घेतात. तर रबीनू बाखा म्हणतात की हे वाईट नाही. ऑफकोर्स त्या माणसाला पण ते माहिती पाहिजे की तो त्याचा इंटेन्शन किती क्लीन आहेत त्या गोष्टीत. पण जर माणूस कंजूस असेल तर ते म्हणतात ते चांगलं नाही. ते पैसे खर्च नाही करायचे म्हणून जेवायचं नाही एक टायमाला, कपडे फुकटच असे म्हणजे जुने घालत राहायचे फाटेपर्यंत, असं तसं जो ही लाईक त्या म्हणजे दुनियादारीच्या सिस्टम तो मोटिवेटेड आहे कमी करणे. म्हणजे मुळात स्पिरिच्युअल काय नाही, 4 पैसे वाचवायचे आहेत, पण ते पैशाच्या मागच आहे तो पण. समजला? किंवा सुटत नाही त्याच्याकडून. तर अशा लोकांना सांगितलं की असं सांगितलं की जो माणूस दुनियापासून थोडा माघार घेतो कारण त्याला दुनिया आवडते, हा माणूस जशी काही आग लागले आणि एक घास तुकडा घेतलाय त्याने तो ती आग मिटवायला बघते. समजलं? म्हणजे कंजूसगिरी वगैरे सगळं करते, पण तो बेसिकली आहे तो दुनियादारी मध्येच आहे, तो त्याचीच ओढ आहे त्याला.
तो ऑफकोर्स रवींद्र वाक्य म्हणतात की जर एक माणूस जरी स्वभावामुळे शांत असेल, जास्त बोलत नसेल, तर दॅट इज ऑलवेज गुड. ठीक आहे, म्हणजे माणूस कमी स्पीच करेल कारण लाईक वट एव्हर, लाईक फॉर अदर रिझन्स. तो दॅट इज गुड, कारण इन जनरल शांत राहणे हे चांगलं ट्रेटच आहे. ठीक आहे. सो एनिवेज आय थिंक 9:30 वाजून गेले. तर अशी ही आपल्याला एक अंडरस्टँडिंग दिलेली आहे. ह्याच्यावरती आपण थोडंसं अजून बघू पुढे, अँड देन वी विल टेक अदर कपल ऑफ टॉपिक्स, विच इज व्हेरी नाईस. सो बेज शेम आपण पुढच्या आठवड्यात बोलूया, आणि ह्याला पुढे कंटिन्यू करू आपण बेज शेम. ठीक आहे, तुदा रबा, थँक्यू सो मच. नेक्स्ट वीकला बोलूया आपण. Jazakumullah. बाय बाय.